विकासाचा अनुशेष सातत्यानं राहिलेला आहे। राज्य सरकारने वैधानिक विकास मंडळ स्थापन केली होती। मागच्या 5 वर्षापासून हे मंडळ सुद्धा अस्तित्वात नाहीत। परंतु 16 सप्टेंबर 2023 रोजी तत्कालीन शिंदे सरकारने या ठिकाणी स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये हजारो कोटी रुपयाच्या घोषणा या सरकारने केलेल्या आहे। याची पूर्ण जंत्री माझ्या हातामध्ये आहे। पण आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं की त्यावेळेसच्या एकूण 37,016 कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। प्रत्यक्षात या 37,000 कोटीपैकी 2-5 हजार कोटी सुद्धा मराठवाड्याला मिळालेले नाही। या सगळ्या विषयामध्ये विशेषतः सिंचनाच्या विषयी मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी हे सरकार देवेंद्रजी इथं आले मराठवाड्यात की मराठवाडा आता दुष्काळ मुक्त होणार आणि याच्यासाठी जे मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, राज्य सरकार उद्या मुख्यमंत्री येतात, यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडची आताची स्थिती काय सांगावी। सर्वेक्षणासाठी तुटपुंजी रक्कम येऊन पडलेली, त्यालाही आता 1 वर्ष झालं, परंतु कोणत्याही सर्वेक्षणाला अजून सुरुवात झालेली नाही। आणि मग या राज्यातील या मराठवाड्यातील जे प्रकल्प आहेत, मग निम्न दुधना असेल, जायकवाडीचा दुसरा टप्पा असेल, बाबुळी मध्यम प्रकल्प असेल, वाकोद मध्यम प्रकल्प, पोटा उच्च पातळी बंधारा जो औंढ्याचा आहे, जोडपळी उच्च पातळी बंधारा वसमतचा आहे, पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा, ममदापूर उच्च पातळी बंधारा पूर्ण्याचा आहे, उनकेश्वर किनवटचा आहे। या सगळ्यांची जर स्थिती बघितली तर काही जणांना काही कामाला प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही आणि काही मिळालेली, त्याचे डिटेल्स माझ्याकडे उपलब्ध आहे। सांगण्याचा मुद्दा हा की या सरकारने जलसंपदा विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, नियोजन, सगळ्या विभागाला जो निधी देण्याची घोषणा केली होती त्याचं कोणत्याही या सरकारला या आश्वासनाचं या निर्णयाचं सोयर सूतक राहिलेलं नाही। मग भले घृष्णेश्वर मंदिराचा विकास असेल, तुळजाभवानी मंदिराची आता घोषणा झालेली आहे, परंतु अजून पाहिजे तशी सुरुवात झालेली नाही। पश्चिम वाहिनी नद्याचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा जो विषय आहे, मला असं वाटतं या विषयात सरकारने अजून ढोंकून सुद्धा बघितलेलं नाही। निजामकालीन शाळेच्या डेव्हलपमेंटचा मुद्दा मांडला होता, 10% सुद्धा याच्यात काम झालेलं नाही। मराठवाड्याची झाशीची राणी म्हणून दगडाबाई शेळके यांचं स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने केलेली होती, अजून या स्मारकासाठी जागा सुद्धा नाही। त्याच्यानंतर मग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असेल, वेगवेगळे मेडिकल हॉस्पिटल्स, कॉलेजेस असतील, मग हिंगोली असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, अजून कोणत्याही स्वरूपाचं निधी या ठिकाणी उपलब्ध नाही, पदांना मान्यता नाही, इमारतीची सुरुवात नाही। क्रीडा विद्यापीठ मराठवाड्यात करणार अशा प्रकारची घोषणा केली होती, वाळूत जागा सुद्धा द्यायची घोषणा केली होती, परंतु फक्त एक समिती गठीत केली आणि त्या समितीला फक्त मुदतवाढ दिली, एवढंच काम मागच्या 2 वर्षामध्ये झालेलं आहे। मग माझ्याकडे सगळ्या जिल्ह्याच्या जर गेल्यात मराठवाड्याच्या तर वेगवेगळ्या जिल्ह्याचे सगळे डिटेल्स आहे। मग त्याच्यामध्ये उदगीरचं हत्तीबेट पर्यटन तळाचा विकास असेल, अंबडच्या मत्स्योद्योग संस्थांचा विकास, त्याच्यानंतर
बीडची जिल्हाधिकारी इमारत, बसवत येथे मॉडर्न मार्केटची उभारणी, लातूरची जिल्हाधिकाऱ्याची इमारत, वसमत येथील कुरुंदा येथील वेगवेगळ्या योजना, मला असं वाटतं या इतक्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केल्या होत्या. नांदेड असेल, लातूर असेल, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली, जालना या सगळ्या जिल्ह्याच्या योजना कोणत्याही स्वरूपात जर ॲव्हरेज घेतलं तर 12%. आता आपण सब घोडे 12% लकीली येतं आणि 12%च एवढ्या पद्धतीनं 16 सप्टेंबर 2023च्या घोषणेची अंमलबजावणी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत झालेली आहे. मग विविध बसस्थानक असतील, असे जे जे वाहतुकीचे प्रश्न असतील या मराठवाड्यातले, या सगळ्या विषयाचा विसर सरकारला पडलेला आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. उद्या मुख्यमंत्री येतील, 100% मराठवाडा वॉटर ग्रीडवर बोलतील, मराठवाडा आता दुष्काळ मुक्त करू आम्ही अशी घोषणा करतील, मराठवाड्याचा असा विकास करू असं सांगतील देवाभाऊ. पण देवाभाऊंनी मला असं वाटतं आत्ताच्या घडीमध्ये या मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिथी झालेली आहे, एकही मंत्री फिरकत नाही, कोणत्याही कलेक्टरनी, विभागीय आयुक्तांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले नाही, मदतीचं कार्य युद्ध स्तरावर चालू नये. आपल्या सगळ्यांचे चॅनल बघितले तर कोणी डोक्यावर गाडी घेऊन, कोणी पुरातून चाललं, कोणी वाहत चाललं, जनावर तर चालले. आणि म्हणून भगवान भरोसे हे सगळं चालू आहे. देवाभाऊच्या जाहिराती 200 रुपयाच्या राज्यात दिल्या जातात, कोण दिल्या माहिती नाही. साइन पोस्ट नावाची कंपनी आहे नागपूरची, 200 कोटी जाहिराती राज्य सरकारचे मुख्यमंत्री देतात. परंतु असं वाटतं शेतकऱ्यांपर्यंत, सर्वसामान्य माणसापर्यंत कोणतीही मदत हे सरकार पोहोचवत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत असताना निश्चित मराठवाडा हा संघर्षातून, क्रांतीतून, प्रखर देशभक्तीतून, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यातून या महाराष्ट्रात विलीन झालेला आहे. आणि असं असताना या महाराष्ट्राचं सरकार या मराठवाड्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं. आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, सिंचनाची व्यवस्था असेल, या कोणत्याही व्यवस्थेत हे सरकार दुर्लक्ष करतं. अशा प्रकारची स्थिती आहे. निश्चित या संदर्भात शिवसेना नव्हे तर मराठवाड्याची जनता येणाऱ्या काळात योग्य पद्धतीनं उत्तर देईल. पण ते सरकार कशा पद्धतीनं पुतना मावशीचं प्रेम, आता 15 दिवसापूर्वी इथं राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले, 26 MLD पाण्याची घोषणा. आपल्या इथल्या स्थानिक नेत्यांना लाज वाटत नाही की देवाभाऊनी आम्हाला पाणी दिलं, तुम्ही काय करता? माझ्या तोंडात चांगला शब्द आहे, पण मीडिया समोर बोलणं बरोबर नाही. परंतु आपण किती अकार्यक्षम आहोत. आणि तुम्ही सुद्धा संभाजीनगरातले आहात. या 26 MLD मुळे 26 मिनिटं सुद्धा पाणी वाढलेलं नाही. कोणताही गॅप जो होता 15-15 दिवसाचा तो कमी झालेला नाही. निव्वळ घोषणा, निव्वळ जाहिरातबाजी, मला बोलवायची स्थिती आहे. परंतु एवढं मोठं संकट या राज्यावर, या मराठवाड्यावर आलेलं असताना इथं कुठेही प्रशासकीय यंत्रणा नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असताना सरकारने केलेल्या किमान त्याची खरं तर त्या घोषणा सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता, ज्याला सुप्रमा म्हणतात, अशा पद्धतीने होतं. काही नवीन काही नव्हतं. परंतु त्याच्यात सुद्धा आता बजेट सुद्धा वाढलेलं असेल. आणि म्हणून आजची परिस्थिती डोक्यावर किमान 9 लाख कोटींचं कर्ज आताच्या घडीला या राज्याच्या डोक्यावर आहे. आत्ताशी
सप्टेंबर महिना सुरू झालेला असताना या राज्याने 54,000 कोटीचं कर्ज आतापर्यंत उचललेलं आहे। आणि म्हणून हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं, कशा पद्धतीनं जनतेची लूट करतं, मला असं वाटतं हे आपल्या समोर मांडण्याचा या पत्रकातून मी। पण आताच्या घडीला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कर्ज बाजारी राज्यात वाढलेला आहे तो जर बघितला तर आताच्या घडीला या राज्याने 76,487 कोटी या वर्षी कर्ज उचललेलं, या वर्षी 487 कोटी या वर्षीचं आतापर्यंत, म्हणजे मी तर म्हणेल सप्टेंबर सुरू झाला त्याच्या आधीपर्यंत 76,437 कोटी रुपये कर्ज उचललेलं आहे राज्याने। या राज्याच्या डोक्यावर आताच्या घडीला 9 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे। हे कर्ज व्याज याला 7 ते 8%। जर एवढं काढलं त्यातलं 55,472 कर्ज परत फेडीमध्ये गेलेलं आहे, हे पण तुमच्या माहितीच तो सांगतो मी। 70,000 कोटी काढलं तर त्याच्यातलं 55,000 फेडीमध्ये गेलेलं आहे, म्हणजे उरलं किती? 20,000 कोटी उरलेले फक्त। त्याच्यातलं व्याज 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 जर केलं गेलं तर मला असं वाटतं हे राज्य येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या टेंडर मग तो आपला वेगवेगळे जे शक्तीपीठ मार्ग असेल, वेगवेगळे मार्ग असतील, याच्यातून ज्या पद्धतीनं जनतेची लूट, त्याप्रमाणे मेगा इंजिनिअरिंगचं 1000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट असेल, 3,000 कोटीचा अभाव दिलेला सुप्रीम कोर्टाने त्याच्यात दिलेला निर्णय असेल, अशा पद्धतीनं हे राज्य लुटण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी असेल त्याचे सहकारी पक्ष करतात, अशा प्रकारची स्थिती आहे। माझ्याकडे आकडेवारी 22-23 ला 41,000 कोटी रुपये व्याज दिलं गेलं, 23-24 ला 45,000 कोटी रुपये व्याज दिलं गेलं, 24-25 ला 54,687 कोटी रुपये व्याज दिलं, आणि 25-26 ज्यावेळेस संपेल त्यावेळेस अंदाजे 65,000 कोटी रुपये व्याजामध्ये जातील आपल्या राज्याचे। आणि म्हणून हे राज्य आत्ताच्या घडीला या सत्ताधारी पक्षाच्या मिसमॅनेजमेंटमुळे हे राज्य आर्थिकदृष्ट्या गर्तेत लोटण्याचं काम हे सरकार करतं। असं असताना इकडे विकासाला 1 रुपया येत नाही आणि राज्यावर कर्जाचा बोजा का वाढतो, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि म्हणून उद्या मुख्यमंत्र्यांनी येताना पुन्हा बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात न करता या मराठवाड्याला आम्ही नवीन काहीच मागत नाही, ज्या 2023 ला केलेल्या घोषणा आहे त्याच्यासाठी पूर्णपणे आर्थिक परिपूर्णता करावी, व्यवस्थित निधीचं वितरण करावं, अशा प्रकारची विनंती करतो। नाही तर पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड सांगितलेलं आहे की दुष्काळ मुक्त करू, परंतु केंद्राच्या अखत्यारीत यांनी आपला चेंडू टोलविलेला आहे। आणि म्हणून हे सरकार मला असं वाटतं या मराठवाड्याच्या जनतेच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधातलं सरकार आहे। मी 22-23 पासूनचं वाचलेलं आहे। आमचं सरकार असताना अशा पद्धतीनं कोणतीही वेळपट्टी राज्य सरकारने केलेली नाही, अशा पद्धतीनं कोणतेही टेंडर अभाव केलेले नाही, अशा पद्धतीनं मुंबईच्या रस्त्याच्या टेंडरमध्ये मुंबईची लूट कशा पद्धतीने केलं हे केलं नाही। मुंबईचे 90,000 कोटी बँकेतले कॅश क्रेडिट आपल्या संभाजीनगर महापालिकेचे सुद्धा असे डिपॉझिट काढले जात आहेत। संभाजीनगर महापालिकेत सुद्धा कचऱ्याचं टेंडर 250 कोटीचं होतं, ते 600 कोटीवर दिलं गेलं, जी एजन्सी होती ती बंद करून। याचं सुद्धा जे डिपॉझिट आहे ते तोडलं गेलं। इथले आयुक्त सुद्धा मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलेले आहे। ही स्थिती जी संभाजीनगरात आहे ती मुंबईत आहे। आणि म्हणून आमच्या सरकारच्या काळातलं जर बघितलं तर अतिशय कमी आहे। अशी हे पाय मी 22-23चं कर व्याज सांगितलं 41,000 कोटी, त्या आधीचं सांगतो मी, त्या आधीचं 35,000 कोटी होतं, 35,000 कोटी होतं।
परंतु आता जे 9 लाख आहे हे एवढं नव्हतं। अशा अनागोंदी योजना उद्धवजींच्या सरकारने कधीच राबविलेल्या नव्हत्या। आताचं सरकार अनागोंदी योजना, आज कॉन्ट्रॅक्टर लोक आत्महत्या करतात। मागच्या सरकारच्या काळात जे मंत्री होते, जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, साधन शुचितेची गोष्ट करते ना भारतीय जनता पार्टी, या पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष होते यांनीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे टेंडर्स काढले, या टेंडरमध्ये 10% रक्कम सुद्धा नसताना मला असं वाटतं मोठा गैरव्यवहार करून निवडणुकीच्या आधी सगळे कंत्राट काढले गेले आणि आज या कंत्राटदारांना द्यायला या सरकारकडे 1 रुपया सुद्धा नाही। हे केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते रवींद्र चव्हाण यांनी। हे पण उद्याचा दिवस मराठवाड्याच्या दृष्टीने एक पवित्र दिवस आहे। 17 सप्टेंबर आपण निजामाच्या रजाकाराच्या जोखडातून मुक्त झालेलो आहोत। इतकाही अतिरेकी विचार आम्ही करणार नाही की अशा पवित्र दिनी असं कोणत्याही प्रकारे आंदोलन व्हावं अपेक्षित नाही, हे आम्हाला करायचं पण नाही। असं आम्ही करू शकतो, परंतु मला असं वाटतं ते योग्य होणार नाही। परंतु 17 सप्टेंबर नंतर याविषयी मराठवाड्यातली शिवसेना निश्चित जिल्हा नव्हे तर तालुका स्तरापर्यंत आवाज उठवेल। आमचं याचं बायफर्गेशनचं काम चालू आहे। जिल्हा स्तरावरचं केलं आम्ही, आता तालुका स्तरावरचं अशा पद्धतीनं रिव्ह्यू घेण्याचं काम चालू आहे। परंतु मला असं वाटतं मुक्ती संग्राम दिन आहे, या दिवशी मोठा ऐतिहासिक विजय आपण रजाकारावर मिळवलेला आहे, त्या दिवशी कोणतेही आंदोलन करू नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे। अनागोंदी योजना म्हटलं आहे तर मराठवाड्यात सुद्धा 1,24,000 लाडक्या बहिणी आता बाद झालेल्या आहेत, जवळपास 1.25 कोटी 1.5 लाखाच्या आसपास। आणखी राज्यातला आकडा यायचा राहिलेला आहे। मग या महिलांनी पैसा घेतलेला तो जनतेचा पैसा सरकार परत घेईल का, त्याच्यात काय भूमिका घ्यायला पाहिजे? या महिलांची काय चूक आहे याच्यात? या महिलांची चूक काय? समजा मी फॉर्म भरला, कोणी फॉर्म भरला तो ऍक्सेप्ट करणं रिजेक्ट करणं सरकारचं काम आहे, तो फॉर्म व्हेरीफाय करणं सरकार। मी म्हणेल त्या महिलांकडून नव्हे तर जो फॉर्म व्हेरीफाय ज्यांनी केला त्या अधिकाऱ्याकडून वसूल करा ना। ज्या अधिकाऱ्यांनी, कारण सरकारचं सुस्पष्टपणे याच्या GR निघालेला होता, तो GR पाहून अधिकाऱ्यांनी फॉर्म मंजूर करायला पाहिजे होता, परंतु सरकारहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव होता की कोणताही फॉर्म रिजेक्ट होणार नाही। सर्व सरसगट निवडणुकीचं आमिषासाठी हे पैसे दिले गेले आणि म्हणून तत्कालीन सरकार आणि तत्कालीन जे अधिकारी मंजूर करणारे हा फॉर्म त्याच्याकडून वसूल करावा। त्या बहिणींचा काय दोष आहे? चला अर्ज कोणी करेल, मंजूर करणं नामंजूर करणं हे यंत्रणेचं प्रशासनाचं काम आहे आणि ज्यांनी अशा पद्धतीनं चुकीचा फॉर्म मंजूर केला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्याकडून वसुली करावी। हे पहा, याचाच अर्थ आम्ही त्यावेळेस सांगत होतो की ही योजना निवडणुकीपुरती आहे। पूर्ण 8, 9, 10 महिन्याचा विचार केला तर जवळपास 25-30% महिला आता या योजनेतून बाजूला केल्या गेलेल्या आहे। या योजनेचा फायदा गैरफायदा सरकारी कर्मचारी असलेल्या भगिनींनी सुद्धा घेतलेला आहे, परंतु तो त्यांना दिला गेला सुद्धा आहे, कारण तत्कालीन सरकारला मतं पाहिजे होते। राज्य सरकार किती आर्थिक डब घ्यायला जाईल याच्याशी त्यांना देणं घेणं नव्हतं। मला असं वाटतं तुम्हाला माहिती नसेल, हे आज आंदोलन करतात, आमचं आंदोलन 8 दिवसाचं आंदोलन क्या हुआ तेरा वादा या महाराष्ट्रात या मराठवाड्यात याच विषयावर झालेलं होतं। त्याला आता 2 महिने झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं या भूमिकेशी मी सहमत नाही। परंतु शिवसेनेनं जून महिन्यामध्येच 8 दिवसाचं या मराठवाड्यातल्या 72 तालुक्यात
जवळपास 1,500-2,000 ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणारं पूर्णपणे 8 दिवसाचं आंदोलन केलेलं होतं। याच्यामध्ये नुसतं कर्जमाफी नव्हे तर वेगवेगळे शेतकऱ्यांचे विषय आम्ही मांडले होते। पीक विमा असेल, शेतमालाचा भाव असेल, असे सगळे विषय आम्ही मांडलेले होते आणि म्हणून शिवसेनेनं याविषयी आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा येणाऱ्या काळात करेल। पण आता सध्या मराठवाड्यात जोरदार पावसामुळे जवळपास 70-75% शेतकऱ्यांची पिकं हातची गेलेली आहेत। पैठण असेल, सिल्लोड असेल, हो, ओला दुष्काळाची परिस्थिती आहे। ओला दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे का? पंचनामे होत नाहीत, सर्वे होत नाही। आत्ताच्या घडीला जे आकडे आहे याच्यानुसार 4,500 गावं मराठवाड्यातले पाण्याखाली आहे। 4,500 त्यातले सगळ्यात जास्त गावं नांदेडमधले आहे आणि आत्ताच्या घडीला जो आकडा आहे 1,75,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचं प्रमाण आहे 93%। 1,75,000 शेतकऱ्यांचं 4,500 गावामध्ये 93% नुकसान आत्ताच्या घडीला या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे। आत्ताचं सांगतो मी, या 4 दिवसातलं सांगतो। आणि याच्यात सांगण्याचा मुद्दा असा की याच्यामध्ये जिरायती पिकाचं मोठं नुकसान आहे, फळ पिकाचं मोठं नुकसान आहे। सांगण्याचा मुद्दा असा की मागच्या वर्षी एप्रिल मे मध्ये, जानेवारीमध्ये आणि आत्तामध्ये जुलैमध्ये सुद्धा पेरणीच्या आधीच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता। त्याचे सुद्धा कोणत्याही प्रकारे त्याच्या आधीच्या 2023 पासूनचे अतिवृष्टी असेल, गारांचा पाऊस असेल, सततचा पाऊस असेल, या सगळ्याचा ₹1 2023 पासूनचा या सरकारने आत्तापर्यंत दिलेला नाही। आत्तापर्यंतचा 2023 पासून 2023च्या खरीपापासूनचा ₹1 दिलेला नाही। दुसरी गोष्ट, सरकारने आधी ₹1 पीक विमा देत होती। चला ₹1 नाही दिलं तर चालेल, परंतु पीक विमा भरून 4 टिगर होते आधी विमा मिळायचे। पेरणीनंतर नुकसान झाल्यावर सततच्या पावसाने त्याच्यानंतर असे वेगवेगळे 4 टिगर होते। आता फक्त एकच टिगर ठेवलेला आहे, उत्पन्नावर आधारित। उत्पन्नावर आधारित म्हणजे मागच्या वेळेचं उत्पन्न आणि आताचं उत्पन्न याच्या आधारित विमा। याचाच अर्थ हे किती नुकसान झालं तरी कोणताही विमा मिळणार नाही आणि म्हणून सरकार खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याच्या विरोधात या विम्याच्या माध्यमातून स्वतः तर देत नाही, परंतु शेतकरी विमा भरून केंद्राचं 50%, राज्याचं 50%, या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सरकारने शेतकऱ्यांना विमा मिळू नये अशा प्रकारचा निर्णय मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात घेतलेला आहे आणि मला असं वाटतं याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। पण ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे। बिलकुल केलं पाहिजे, बिलकुल केलं पाहिजे। ज्या अर्थी 1,75,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, 4,500 गावामध्ये पाऊस, नुसता पाऊस नाही आहे तर पाणी साचलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं जीवितहानी मनुष्याची, प्राण्यांची झालेली आहे, जनावरांची झालेली आहे, बैलांची झालेली आहे, शेळ्यांची झालेली आहे, मेंढ्यांची झालेली आहे आणि म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। NDRFच्या नुसत्या निकषांवर तर NDRFच्या निकषाच्या दुपटीनं तिपटीनं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। त्या सगळ्यांचा अभ्यास करायचे आदेश त्याच्या संस्थांना गृहमंत्रालयाने दिलेले आहे। आपले रस्त्यावरची आंदोलनं असतात ते छोटी मोठी सगळ्या आंदोलनांचा एकत्रित अहवाल करायचा आहे, अभ्यास करायचा आहे केंद्र सरकारला, त्याची कारणं शोधायची। आंदोलनं दडपण्यासाठीची नीती किंवा अजून काय तुमचं मत? आंदोलनं दडपण्यासाठीची जी नीती आहे, आपल्याकडे जो जनसुरक्षा कायदा मागच्या काळात आणलेला त्याचाच एक प्रकार आहे
की जे कार्यकर्ते सातत्यानं सरकारच्या विरोधात, यंत्रणेच्या विरोधात संघर्ष करतात, अशा कार्यकर्त्यांना टार्गेट करणं हाच उद्देश दिसतो. म्हणजे या लोकशाहीमध्ये आंदोलनसुद्धा करू नये अशी भूमिका येणार काळात हे सरकार घेऊ शकतं. कबूतरखान्यावर बरंच प्रकरण गाजलं, कोर्टाने सुद्धा काही निर्देश दिले. मात्र मंगल प्रभात लोढा काल असणार आहे. मुंबईतल्या प्रत्येक वार्डात कबूतरखाने सुरू होते. मंगल प्रभात लोढांनी त्याच्या ज्या जिथं स्कीम आहे तिथं कबूतरखाने उघडावे. अनेक ठिकाणी मी परवा दादरला एक आमचे, आपणही त्याला ओळखत असाल, राजेश वराडकर एक छायाचित्रकार आहे मोठे, त्यांच्या आईचं निधन झालं. मी घरी गेलो होतो त्यांना भेटायला. तर जे कारण निधनामध्ये होते त्याच्यात एक कारण कबूतर होतं. कारण या कबुतराचा प्रादुर्भाव माणसाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं, अवयवावर ज्या पद्धतीनं होतो, आणि मुंबईमध्ये जिथं जिथं कबुतरांचा अशा पद्धतीनं वावर आहे अशा ठिकाणच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं लोढांनी आपल्या भरपूर लोढाच्या स्कीम आहे, या ठिकाणी कबूतरखाने करावे. बाकीच्या वॉर्डाची जहागिरी काय लोढाकडे थोडी दिलेली आहे. दादा, आरक्षणाचा वाद सुरू आहे आणि अशा काल एक धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट केलं, बंजारा आणि वंजारा एकच आहे आणि आता यावरून बंजारा समाज आक्रमक झाला. मला असं वाटतं बंजारा आणि वंजारा काही एक असायचं काही कारण आहे. वंजारी समाजाची संस्कृती वेगळी आहे, बंजारी समाजाची संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, व्यवसाय वेगळा आहे, राहणीमान, सामाजिक सगळी स्थिती वेगवेगळी आहे. तर धनंजय मुंडे मला असं वाटतं त्यांच्या वक्तृत्वाच्या उत्स्फूर्त शैलीमध्ये असं बोलून गेले असावे. त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे असं मला तरी वाटतं. हे पहा, हेच धनंजय मुंडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या भूमिकेवर वेगळी भूमिका व्यक्त करतात. आणि हेच धनंजय मुंडे हैदराबाद गॅझेटहून बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत सहभागी होतात आणि बंजारी एक आहे म्हणतात. याच्यातून दुटप्पीपणा मला असं वाटतं दिसतो. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी असं म्हटलं असं मला वाटत नाही. परंतु धनंजय मुंडे तसे ज्ञानी आहेत, योग्य विचार करून बोलले असतील. बरेच स्टेटमेंट केलं. आता त्यावर विखे पाटील असं म्हटले की शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी आधी मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही, तर आता त्यांना मराठा समाजाची मागणी. हे सुद्धा त्यांचं पूर्ण घराणं मागच्या कित्येक वर्षानं सत्तेमध्ये. विखे पाटील या राज्याचे महसूल मंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसमध्ये असताना मोठे नेते होते, शरद पवार आणि ते एकाच पक्षात होते. त्यामुळे मला असं वाटतं जर कोणी जबाबदार असेल तर सगळे जबाबदार असतील. परंतु आताचं जे हैदराबाद गॅझेटचा मुद्दा लागू केल्याहून वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी होत आहेत. शरद पवार साहेबांनी काय केलं? शरद पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षणाच्या भूमिकेमध्ये खरं तर या राज्यामध्ये सगळ्यात आधी महिलांना आरक्षण असेल, ओबीसींना आरक्षण असेल, कोणी लागू केलं असेल तर ते शरद पवारांनी लागू केलेलं आहे, शरद पवार साहेबांनी लागू केलेलं आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात कोणी लागू केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं विखे पाटील आणि शरद पवार या नेतृत्वात आपण बरोबरी करू नये. आमदार आणि खासदारांवर किती गुन्हे दाखल आहे याची माहिती उच्च न्यायालयाने मागितली होती आणि राज्य सरकारनं कुठली माहिती हायकोर्टामध्ये दिली आणि कोर्टानं नापसंती, नाराजी व्यक्त केली आहे. आमदार खासदारांवरील गुन्हे लपवण्याचा हा प्रयत्न नाही. आमदार खासदार कोणते असो, सत्ताधारी पक्षातले असो, विरोधी पक्षातले असो, जे काही गुन्हे असेल, खरं तर मी सुद्धा काल कोर्टात गेलो होतो एका केसमध्ये. किती वर्षाची केस आहे ती? 2012ची केस आहे, अजून चालू आहे. आत्ताशी चार्ज फ्रेम होतात.
2012ची आमची एक केस आहे, 2025 मध्ये चार्ज फ्रेम होतात. याचा अर्थ तुम्ही बघा ना काय चालू आहे. 13 वर्ष लागले त्याच्या चार्ज फ्रेम व्हायला. आता हेरिंग कधी होईल, निकाल कधी लागेल. आणि म्हणून जर कोर्ट अशा कामात पुढाकार घेत असेल, कारण आमदार खासदारांनी गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना पद्धतीनं निवडणुकीत संधी देऊ नये ही जर भूमिका असेल, तर अशा पद्धतीनं जे आमदार खासदारावर गुन्हे त्याचे तातडीनं निकाल लागले पाहिजे. याच्यात कोर्टाची भूमिका मला असं वाटतं योग्य आहे. राज्य सरकारने त्याला कोऑपरेट केलं पाहिजे. शरद पवारांचं वय उंचवणारं वक्तव्य आहे. ते म्हणजे देवाभाऊ भारताच्या आसपासला बघा नेपाळमध्ये राज्य करते केले असं वक्तव्य त्यांनी आहे. त्याच्यातून शहाणपणा शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला. सत्य आहे. कारण आताच्या घडीला जर आपण बघितलं की दररोज लोकांवर वेगवेगळे संकटे येत आहेत. महिलांच्या संरक्षणाचे मुद्दे येत आहेत, आता विकासाचे प्रश्न येत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, बेरोजगारीचे प्रश्न येतात. आणि हळूहळू हे सगळे जर प्रश्न एकत्रित झाले, एकीकडे राज्याचे मंत्री नातवासाठी 60-60 लाखाची टेस्ला गाडी घेतात. 60-60 लाखाची टेस्ला नातवाला शाळेत सोडायला. आणि एकीकडे 6,000 रुपये आले म्हणून जाहिराती दिल्या जातात पेपरला. शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षभरात दिले म्हणून मोठी जाहिरात दिली जाते. आणि एकीकडं छोट्याशा नातवाला सोडायला 60-60 लाख रुपयाची गाडी घेतली जाते. याचं सोशल मीडियावर वर्णन केलं जातं. म्हणतं अशा गोष्टीचा स्फोट आपल्याकडे व्हायला वेळ लागणार नाही. ठाकरेंच्या याच्यात आपण काय बोलणार. आपण मी कसं बोलतो त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही काही करूच शकत नाही. ते त्यांना काय निवेदन द्यायचं. हो कोणीतरी संरक्षण देत असेल ना भ्रष्टाचार. मी कचऱ्याचं जे पत्र दिलं त्याची इन्क्वायरी लावली. तुम्हाला पाठवू का? मी पाठवतो. त्याची इन्क्वायरी लावली मुख्यमंत्र्यांनी. आता आणखी सांगतो कचऱ्याचं जे आहे, आता खरं मी मुद्दाम हे मराठवाड्याची प्रेस काय लोकल बोलणे, पण तू कचऱ्याचं टेंडर 600 गुजरात कंपनीला दिलं गेलं. घेताय का? गुजरात 3 कंपन्या गुजरातच्या आलेल्या आहेत. गुजरात 3 कंपन्या याच्यामध्ये आलेल्या आहे. या कंपन्या याव्या 250 कोटीचं टेंडर. भाऊ मी बरोबर 250 ना? 250 कोटीचं हे टेंडरची लिमिट काही संपलेली नाही. आता 600 कोटीचं दिलं जात आहे. कंपन्या आहे गुजरातच्या 3 याच्यात अटी शर्ती अशा टाकल्या की या गुजरातच्याच कंपन्या याव्या. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो मी. याच्यातली वाहनं कचरा वाहतुकीची 1 मे 2024 नंतर घेतलेली असावी. एक अट सांगतो. मला सांगा जर तुम्ही 25 ला टेंडर काढता तर मग 1 मे 2025 का नाही? याचाच अर्थ त्या एजन्सीचे वाहनं सगळे 1 मे 2024 ला घेतलेली आहेत. त्याच्यानं घेतलेली म्हणून ती अट. दुसरी अट सांगतो मी की यांनी देशामध्ये जे स्मार्ट सिटीज आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं असावं. देशात स्मार्ट सिटी 10 आहे फक्त. त्याच्यात काम. मला ही अटीची गरज काय? मुंबई सारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात 2-2, 3-3 एजन्सीज काम करतात. संभाजीनगर मोठं शहर आहे, सुद्धा 2-2, 3-3 एजन्सी व्हाव्यात. एकच नाही 2-2, 3-3 एजन्सी याच्यामध्ये काढल्या टेंडर दिलं पाहिजे असं माझं मत आहे. एक नावाचा दलाल 70 नाही. या महापालिकेत एक नावाचा दलाल आहे, एजंट आहे. इथल्या आयुक्तात आणि त्या या 3 कोऑर्डिनेशन करण्याचं काम 70 नावाची व्यक्ती. आता लोक
गुजरातमध्ये ज्या काम चालू करण्यासाठी त्याच्यामध्ये या विभागाचे फक्त 4 अधिकारी बाकी ट्रिपला गेलेले होते. आता कमिशनर काय सांगेल, आम्ही केली पण त्याच्यातले एक्सपर्ट कुठे आहे? आज या कामासाठी एक नंदकुमार भोंबे नावाचा उपयुक्त जाणीवपूर्ण गेला. टेंडरच्या वेळी याही टेंडरला तो नंदकुमार भोंबेची आणला गेलेला आहे. आणि म्हणून भ्रष्टाचार हा दलाल यांच्या सोबत सुद्धा गेलेला आहे. मला सांगा, महापालिकेचे अधिकारी जातात त्याच्या दलाल सोबत का जातो? एजंट सत्तार नावाचा. त्याच्यामध्ये आणखी मग मुद्दाम टेंडरमध्ये कलम की एवढे संख्या असावी. मग मी कमिशनरला फोन केला की बाबा एवढी संख्या का टाकली तू? म्हणजे याच्यात छोटे लोक येऊ शकत नाही. याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या शहराचा 2 भाग करा या शहराचे. आज पडेगावहून समजा तिकडून पडेगाव मिटमिटवून कचरा आणायचा आणि चिकलठाण्याला न्यायचा, तर 20 किलोमीटर जाण्यापेक्षा या शहरात 2 पाठ झाले पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं याचे सगळे सर्क्युलेशन एकत्रीकरणाचे. परंतु या कमिशनरला कोणत्या तरी राजकीय सत्ताधारी पक्षाच्या पुढाऱ्यांचा आशीर्वाद आहे, त्याला धरून हे टेंडर केलं जातं. हे एक उदाहरण सांगितलं. बाकी प्रशांत बम सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभेमध्ये भाषण केलं, ते तुमच्या समोर आहे. 67 3C कलम कशासाठी वापरतात? तसं कमिशनरने आपल्या घराचं सामान आणायला वापरलेलं आहे. आज जे रस्ते उद्धवजींच्या काळामध्ये झाले 3-4 रस्ते उखडावे लागले. अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला. आता हे जे एवढं अतिक्रमण काढलं याचं काय? मग 7 हिल पासूनचं पुढचं का काढत नाही? गरीब लोकांचे अतिक्रमण तुम्ही काढले, श्रीमंताचे का काढत नाही? याच्यात का शेपूट घातलं कमिशनरने? सगळे लोक लगे वा विकास होण्यासाठी रस्ते मोठे व्हावे म्हणजे गरीबाचे पाडावे आणि श्रीमंताचे तसेच ठेवावे. 7 हिल पर्यंत 60 फुटाचा 60 मीटरचा रस्ता, पुढचा 60 मीटरचा आणि मधला 45चा का? मधला 45चा का? मधलं का नाही पडत? आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या हितावर वरवंटा फिरवणार आहे. आज जी योजना पिण्याच्या पाण्याची योजना या संभाजीनगरला येणार आहे, त्याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांनी 800 कोटी रुपये सरकारने देण्याचं कबूल केलं होतं. आता या महापालिकेनं 800 कोटी रुपये कर्ज रूपात घेतले. सॉफ्ट लोन त्याला शब्द दिला. सॉफ्ट लोन म्हणजे काय आणि हार्ड लोन म्हणजे काय? शेवटी कर्ज आहे ना या महापालिकेच्या डोक्यावर 800 कोटी रुपयाचं. मग आता कमिशनर 800 कोटी कुठून देणार? तर इथल्या काही खुल्या जागा, वेगळ्या प्रॉपर्टीज ह्या विकणार आणि देणार. आणि म्हणून या संभाजीनगरची महापालिका सुद्धा अशा पद्धतीनं पूर्णपणे भ्रष्टाचारानं आत्ताच्या घडीला पोखरलेली आहे. त्याला आत्ताचे सत्ताधारी जबाबदार आहे आणि प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहे. कोण दलाल तो आज इथं उद्या दलालांना काय माणूस थोडी असतो फिक्स. आता फॉरवर्ड करतो ना. हे पण मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. अजून प्री बीड ओपन झालेली नाही, फायनान्शियल सॉरी. पण मी तुम्हाला सांगतो, यांना वेस्टिन कंपनीला हे टेंडर द्यायचंय. तुम्ही गंमत बघा. वेस्टिन नावाची कंपनी आहे, ही कंपनीला यांना टेंडर द्यायचं आहे. फायनान्शियल बिल उघडल्यावर तुम्हाला मी 100% गॅरंटीने सांगतो, 3ही टेंडर जसं शिरसाटांचं वीड्स मध्ये होतं 5-5 लाखाचे डिफरन्स, सेम डिफरन्स याच्यामध्ये राहणार. मी तुम्हाला आज लिहून देतो गॅरंटीनं. तुम्हाला आज सांगतो मी गॅरंटीनं की या वेस्टिन कंपनीला टेंडर मिळेल आणि जे 2 आहे बरोबर सेम अंतराने मागे राहणार. यांचं टेंडर सुद्धा एकाच दिवशी भरलेलं आहे, ते तर सगळं बाहेर झालेलं आहे. परंतु याच्यातलं जे फायनान्शियल पण येणार, हे तुम्ही ज्या वेळेस फायनान्शियल उघडेल त्यावेळेस तुम्ही बघत राहा. थँक्यू.
3 कंपन्या आहेत त्या